सजनू पवार आणि त्यांची बहीण यशोदा काळे हे मुकादमचे काम करत असून कामगार पुरवण्यासाठी कर्नाटकातील अफजलपूर येथील शिवबा हट्टी यांच्याकडून ऊस तोडण्यासाठी कामगार पाठवतो यासाठी 2 लाख रुपये घेतले, परंतु कामगार न आल्याने ते रक्कम ते देऊ शकले नाहीत। याचा राग मनात धरून शिवबा हट्टी त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सजनू पवार, यशोदा काळे यांचे घरातून अपहरण केले। फिर्यादी धम्माबाई पवार या अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही। पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांची तक्रार घेण्यात आली, परंतु अद्याप अपहरण होऊन 5 ते 6 दिवस झाले तरी देखील आरोपी अटक नाहीत। या उलट आरोपी मात्र धम्माबाई पवार यांना व्हिडिओ कॉल करून तिचे पती सजनू पवार या झाडाला साखळीने बांधून ठेवल्याचे दाखवत आहेत। 7 लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो अशी धमकी देत असल्याची माहिती धम्माबाई पवार यांनी दिली। भटक्या विमुक्त जातींच्या नागरिकांना नेहमी पोलीस सहकार्य करत नाहीत। अपहरण झालेल्या दोन्ही बहीण भावाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अक्कलकोट दक्षिणचे पोलीस जबाबदार असतील असा गंभीर इशारा महिला अध्यक्षा राजश्री चव्हाण यांनी दिला। धम्माबाई सजनू पवार तरी सोमवारी रात्री किती वाजता 10 वाजता आम्ही जेवण पाणी करून झोपले होते। मग सिद्धनाथचे महाराज शिवाप्पा हट्टे त्यांनी 12-1 वाजता आले होते किंवा 10 किंवा 15 माणसं आले होते। येऊन काय केले ते घरात सगळे माणसं घुसून काय केले ते आमच्या मालकाला धरून बाहेर काढले ती, माझ्या नणदला पण काढले ती, काढून मग तेव्हा बाहेर घेऊन मग त्या डोळ्यात चटणी घालून मग रस्सीने बांधून पिकअप गाडी होतं, मग कार गाडी होतं त्याच्यात घालून रात्रीला सोमवारला घेऊन गेले त्याच्या गावात। मग सकाळी आम्ही उठून मंगळवारी अक्कलकोटला आलो। अक्कलकोट आल्यानंतर सोमी PSF आहे ते त्यांच्याजवळ माझे लेकरं दोघं पायात टाकले, तरी टाकल्यानंतर त्यांनी काय केले ती धमकी आम्हाला द्यायला आले ती, काय कुठं तुमच्या नवऱ्याला घेऊन गेलो, कुठं गांड्यात बंदूक घातले, ते सगळं तुम्ही लबाड बोलते ती, आम्ही तुमचं काय तक्रार घेत नाही, जेव्हा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले ते। तसं मग 3 दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही। तरी त्यांच्यावर अजून लेकरं बी ते बायको माझी नणद जवळ ते लेकरं पण आहे, ते लेकराला पण लय खूप त्रास द्यायला आली ती। मग माझ्या मालकाला झाडाखाली बांधून साखळी त्याला हातात पायात बांधून खूप लय मारायला आले ती। मग आमची कोणी करत नाही। मग त्याला काहीतरी झाले, मग अक्कलकोटचे साहेब ते काय ते आमच्या घरात धरत नाही। मग त्याला काय झालं तर माझ्या लेकराला बी घेऊन आम्ही काय करायचं आम्ही पण मरून जाणार। आमची मागणी काय ते सरकारकडच्या आम्हाला काहीतरी मदत करावं। किती रुपये मागायला? त्याने आता आम्हाला 2 लाख दिले ती, त्याने आता काय म्हणते ती आम्हाला 7 लाख पाहिजे, नाही आणून दिले तरी ते दोघांना मारून नदीमध्ये फेकून टाकणार। 2 दिवसात मला आम्ही मदत मागतोय, मग नाही घेऊन आले तर तुमच्या 2 माणसाला आम्ही मारून फेकून टाकणार, कर्नाटकचे माणसं असं बोलायला आले ती। नमस्कार, मी राजश्री अनिल चव्हाण, माजी नगरसेविका तथा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे। आज आम्ही पारधी समाजाचे असून आमच्या लोकांवर इतका अन्याय होत आहे। कुठल्याही खेड्यापाड्यात असू दे किंवा कुठल्याही जिल्ह्यात असू दे, पारध्यावर खूप अन्याय होत आहे। पोलिसाकडे दखल घेऊन जात असतात तरी तिथं काय दाद घेत नाहीत। मग असं आमचे गोरगरीब हातावर पोट भरून खाणारे लोक आहेत, ते चोऱ्या माऱ्या आता करायचं सगळं सोडून टाकलेले आहेत। आता सुशिक्षित बी लोक काय झालेले आहेत, काही अनपढ थोडे आहेत, खेड्यापाड्यातले लोक आहेत, ते सुधारणा व्हायला आहेत आणि आम्ही सुद्धा सातत्याने लक्ष देऊन त्यांची सुधारणा करत आहोत। काल एक असंच माझ्याकडे एक महिला आली होती, त्याचं नाव धम्माबाई सजनू पवार ह्या मिरजगी ह्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत। त्यांच्या मिस्टरांना असं घेऊन गेलेत म्हणून त्यांनी माझ्याकडे आले। इथं पहिला त्यांनी दक्षिण तालुका आपलं अक्कलकोट दक्षिण तालुक्या इथं त्यांनी कंप्लेंट द्यायला गेलेलं असताना त्यांची कंप्लेंट बी घेतलेली नाही, उलट त्यांनाच धमकी द्यायला लागले की तुम्ही पारध्याचे आहेत आणि तुम्ही पारध्याचे असं खोटे नाटक काही तुम्ही अर्ज करत असतात असं म्हणून त्यांना हाकलून दिले। त्यांचे लेकरं छोटे घेऊन ती बाई माझ्याकडे आली। शेवटी माझ्याकडे आल्यानंतर मी SP साहेबांना 2-3 दिवसाखाली पत्रही दिलेलं आहे। पत्र देऊन SP साहेबांनी आम्हाला म्हणले की कळवतो म्हणून सांगितले, परंतु असा विषय झालेला आहे त्या महिलेच्या घरी रात्री येऊन काही त्यांचे जे ऊस तोडीला जे कामाला जात असतात त्यांच्याकडनं त्यांनी उचल दिलेले होते 2 लाख रुपये।
ते 2 लाख रुपये त्यांनी घेतले होते, परंतु कामगार न मिळाल्याने त्यांना ते पैसे काय त्यांनी देऊ शकले नाही. मग त्यांच्या तिकडले सर्व टोळीचे 15-16 जण येऊन कार मध्ये घेऊन येऊन त्यांना त्यांचे मेसेज आता ते सांगितलेले आहे, ती काय घटना झालेली आहे ती सांगितलेली आहेत. तर अशी घटना झालेली आहे. आणि मग आता त्यांच्या मिसेसला तो जो हे आहे सजनू पवार, त्यांनी व्हिडिओ कॉल करून बायकोला त्यांच्या सांगत आहेत की मला असं असं साखळीने बांधून झाडाला बांधून ठेवलेले आहेत आणि मला असं म्हणतात की 2 दिवसात 7 लाख रुपये दे, नाही दिलं तर तुला मारून टाकू व तुझ्या बहिणीला सुद्धा मारून टाकू म्हणून असं सारखं वारंवार धमक्या देत आहेत. 2 दिवसाची मुदत दिली. ते गोरगरीब आहेत, त्यांनी 7 लाख रुपये कुठून देतात? त्यांच्याकडनं असं खंडणी मागायला लागले, त्यांचं अपहरण करून घेतलेलं आहे. एक महिला सुद्धा त्यांच्या बरोबर आहे, भाऊ बहिणींना घेऊन गेलेले आहेत. असं जर अन्याय सतत होत असलं तर आम्ही समाज कुठे जाणार, कोणापाशी जाणार आणि कोणापाशी न्याय मागणार? याच्यासाठी आम्ही वारंवार आमच्या पारधी समाजावर जे अन्याय होत होते कुठेतरी या सरकारने थांबवावं आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत, SP असो किंवा कमिशनर असो, यांनी सुद्धा दखल घ्यावी. आणि जर व्यक्तीला जर काय जीवे मारण्याची धमकी देतच आहेत आणि व्हिडिओ कॉल करून तो सुद्धा सांगत आहे, त्यांनी जर मारहाण करून त्यांना नदीत फेकून टाकू असं म्हणून क्लिअर कट सांगत आहेत, तर याला काय झालं तर आम्ही अक्कलकोट दक्षिण ह्याचे तालुक्याचे API साहेब, अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार राहतील एवढं सांगते. आणि SP कडे न्याय मागते. लवकरात लवकर त्यांचे गोरगरीब आहेत, लहान लहान लेकरं आहेत, त्या लेकरांचे ते बघून मला सुद्धा कळवळ आलेली. तर या पोलीस अधिकाऱ्यांना कळवळ काय येत नाही. आणि पारधी शिक्का म्हणल्यानंतर आम्ही काय चोरत आहोत का? आम्हाला बाकीचं आम्ही पोट भरतोय, आम्ही पोटासाठी माझे सर्व भटकंती फिरत आहेत, कुठं कुठं फिरत आहेत, काय काय करत आहेत, ते कसं करून लेकरा बाळांना दगवत आहेत, आपल्या पतीला हे करत आहेत, तरी सुद्धा हा अन्याय होतो. तर हा अन्याय कुठेतरी थांबवावा एवढीच मी सरकारांनाही विनंती करते व SP साहेबांना सुद्धा विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.